कशी लागते बघ. नाटकं बघा, वाड्याचे नाटकं. गावठी नेपाळी जेवण जेवणार आहेत आणि ते आपल्यासाठी बनवत आहेत. आणि हे बघा, अशी चूल असते इकडं, याच्यावरती कढई वगैरे ठेवलेली आहे. आणि आंटी बघा किती सुंदर आहेत. हे बघा. अरे सुखाना पडेगा. हाँ इसके हाँ वो तो है. टायरच पावसाळा झाला आणि तो खोलत होता नट, तेव्हा मी तुटला. तरी मी म्हटलं नेपाळमध्ये मोदीचा एवढा गाजावाजा का. हे मासे पकडायसाठी आणि इकडचं म्हणजे ह्याच्यात मासे पकडतात भाई, नदीमध्ये. हा भाऊ आहे आपला जो मासे पकडायचा. मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आता गांधरुक गावाकडे चाललो आहे. हे जे दिसते बघा, ही कमान, वेलकम टू गांधरुक. आणि जिथून आपला अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक सुरू होणार आहे. तसं तर आपण नया पूलपासूनच ट्रेकिंगच चालू केलेली आहे. आणि काल जास्त नव्हतं चाललो, काल 4-5 किलोमीटर चाललो असतो, कारण उशीर झालेला होता. आणि काल तिथं स्टे केला आपण आणि आता निघालो गांधरुककडे. जे 8 वाजलेले आहेत आणि इथला मोसम काय असा झालेला आहे. आणि हा रस्ता जातो गांधरुककडे. चढाई आहे तर पावसाचं वातावरण आहे आज. मला वाटतं पुरं दिवसभर पाऊसच सुरू आहे आणि रस्ता पूर्ण सडाचा आहे. तर आपण ट्रेक करत करत आज रात्रीपर्यंत गांधरुक पोहोचू. जर लिफ्ट भेटली तर लवकर पोहोचू, पण लिफ्ट भेटणं इकडं जरा मुश्किलच आहे. तर आपण ट्रेक करतच गांधरुकपर्यंत जाऊ, कारण नजारे पण खूप सुंदर आहे तिथं. तर भाई, आपण 15 मिनटाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचलो आहे आता किल्लू गावामध्ये. आणि इथून हा रस्ता जातो गांधरुक विलेजकडे. बाय रोड आपण इकडून जाऊ शकतो, जवळपास 9-10 किलोमीटर असेल. आणि हा आहे भाई शॉर्टकट रस्ता जो गांधरुककडे जातो. आणि हा ट्रेकिंग करत आपण 3 तासामध्ये गांधरुकला पोहोचू शकतो. तर कन्फ्युजन आहे, इकडून जावं की इकडून जावं, काय म्हणताय, कुठून जायला पाहिजे. तर भाई, मोदीचा पिच्छा सोडून मोदी म्हणतोय ना फिरायला जाऊ नका, म्हणून आपण आता नेपाळमध्ये फिरायला आलो. म्हटलं सोडून द्या त्या मोदीला, आपलं नेपाळमध्ये फिरू. तर भाई, इकडं पण मोदी पिच्छा सोडा ना. ह्या ज्या नदी आहे ना, ही वाहते, ही अन्नपूर्णा दक्षिणवरून येते. आणि या नदीचंच नाव भाई मोदी आहे. तरी मी म्हटलं नेपाळमध्ये मोदीचा एवढा गाजावाजा का, कारण पाण्याच्या बाटलीवर पण मोदी नाव होतं, हॉटेलवर पण बऱ्याच ठिकाणी मोदी कॅफे असं मोदी नाव होतं. नंतर समजलं भाई या नदीचंच नाव मोदी आहे. हे मासे पकडायसाठी आणि इकडचं म्हणजे ह्याच्यात मासे पकडतात भाई, नदीमध्ये. हा भाऊ आहे आपला जो मासे पकडायला चालला आहे. आणि हा भाऊ पण पैसे मस्त आहे. याच्या पण मागं हे मासे पकडायचं साहित्य. इसमें कैसे पकड़ते हैं भाई? उसमें पकड़ेगा, इसमें रहेगा. अच्छा, ये रखने के लिए. के लिए हाँ, ये गढ़ से पकड़ने का है. अच्छा, ये रखने के लिए होता है, उसमें एक रस्सी होता है. हाँ, वो तो हम वही सोच रहे थे, इसमें कैसे पकड़ेंगे. अरे भाई, कसं आहे, खतरनाक. निकाल के इसमें डालना है. हाँ, ये पकड़ के लेके आने के लिए. सही आहे. टांग वो पकड़ ले भाई. सकाळी सकाळी चाललेत भाई मासे पकडायला. आजचा बेद होतोय वाटतं माशाचा. सुंदर ब्रिज आहे ना इथं, एक छोटासा आहे. हे बघा भाई, ब्रिज तर सुंदर आहे, पण ब्रिजच्या बाजूचे नजारे पण खूप भारी आहेत. इकडे बघा वॉटरफॉल आहे तिथं, आणि हा असा ब्रिज. तर सगळे आपले अन्नपूर्णाचे जेवढे पण रस्ते ना भाई, असे भेट. हा आणि वरतून गाड्या जाण्यासाठी वरतून रस्ता आहे तसा. पण आपण आता म्हटलं चला ब्रिजवरून जाऊ. तर भाई, आपण चालत चालत पुढं आलो, थोडं थकलो म्हणून थांबलो. आणि ह्या भावाची गाडी खराब झाली भाई, काय पुढंच चाला नाही. रोड असला आहे ना खराब आणि त्यात चढाचा, तर गाडीत चाला नाही. तर म्हणलं बसू थोडा, भाऊ एकटाच बसला आहे, त्यासोबत बसू. तर या भावाला आपण मागं लिफ्ट मागितली होती. गांधरुकला जायचा होता हा, पण मला म्हटलं नाही जायचं गांधरुकला. आणि पुढं थोडासा आला 100-150 मीटर, तर हे असं झालं भाई सोबत. नाही व्हायला पाहिजे असं, है ना, नाही होना चाहिए ऐसा. आणि झाला पण आता तर गॅरेजवाला मेकॅनिकला बोलवलं आहे, तोपर्यंत म्हटलं आम्ही थांबूया त्याच्यासोबत. इकडे दाखव ना. आणि इकडे आमचा असा एक्सपिरियन्स आहे. मी पण तिकडं मुक्तिनाथवरनं येत होतो, एका गाडीवाल्याला दाखवलं, ट्रकवाल्याला, त्याचा त्याचं टायरच पावसाळा झाला आणि तो खोलत होता नट,
ते बी तुटला आम्हाला नाही घेत त्याचे असे किस्से होत आहेत भाई, काय करावं आता. आम्ही काय म्हणत नाही असं व्हावं काय, पण ते होत आहेत. आपोआप आता ह्याने हात टाकायला पण झाला नाही, झाला मग काय आता. असं आहे भाई. हा जातोय तो पण अन्नपूर्णा बेस कॅम्प ABC ला जातोय, आणि हा बी जातोय तो ABC लाच जातोय. तर त्या काकाला विचारलं आपण कुठला रस्ता आहे, तर ते बोलले ह्या खालच्या रस्त्याने जा, म्हणजे शॉर्टकटने तुम्ही ABC पोहोचाल. तर आपण डायरेक्ट ABC कडे चाललो आहे भाई, आणि गांद्रुक विलेजकडे यायच्या वेळेस येऊ आपण. पोरी हसतायत आपल्याकडे बघून. भाई कसा आहे हा रस्ता, तो पण होता तो खूप फिरून जात होता. तर म्हटलं आपण आता त्या शॉर्टकट पायदलीवाल्या रस्त्याने जाऊया. आणि अशा पायऱ्यात भाई, आणि भाई आजूबाजूला बघा हे निसर्गाचं सौंदर्य. भाई जन्नत आहे, जन्नत खरंच काही कमी नाही. आणि इथं आंटी गवत कापतायत, आजी आपल्या गुरांसाठी. जवळपास 3 तास झालं भाई आपण चालतोय, आणि हा रस्ता एवढा सुनसान आहे ना. हा मोदी नदीच्या काठी म्हणजे मोदी नदीच्या बाजूने हा रस्ता चालतोय, आणि अशी काय हालत आहे रस्त्याची भाई. आणि या रस्त्यावरती आम्हा दोघांशिवाय तिसरा माणूस कोणी दिसत नाही. आणि जवळपास 3-4 किलोमीटरचं डिस्टन्स आम्ही कवर केलं, पण एवढ्या 3-4 किलोमीटरमध्ये बस दोघंच आहे भाई, एक पण माणूस भेटला नाही. असा रस्ता आहे भाई, आणि असं वाटतंय की एखाद्या घनदाट जंगलातून चालतोय आपण. आणि हे नदीचा आवाज आणि ही शांतता भाई एक नंबर. फायनली भाई 4-5 किलोमीटर चालल्यानंतर शेवटी आपल्याला 4-5 घरं दिसलीत भाई, 4-5 किंवा 7-8 असतील. आणि पण ते पण नदीच्या पलीकडल्या साईडला आहेत भाई, इकडल्या साईडला काय नाही आहे, ते पलीकडल्या साईडला आहेत. आय थिंक ब्रिज वगैरे असू शकतो तिकडे जाण्यासाठी, पण घरं दिसली नाही. तर मला वाटलं आता आम्ही जंगलात भटकलोत की काय, रस्ता चुकलोत की काय. तर भाई नदीच्या पलीकडे जे गाव आहे तिथं काय 5 घरं आहेत फक्त. गावही का कुठलं हॉटेल वगैरे समजत नाही, पण तिकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत भाई. एक आपण इथून खालून पण जाऊ शकतो नदीहून, आता सध्या पाणी कमी आहे तर इथून जाऊ शकतो, किंवा तिकडच्या साईडला समोर एक पूल आहे भाई, तर त्या पुलावरून क्रॉस करून जाऊ शकतो. जे गाव दिसत होतं आपल्याला ते आहे लांद्रुक. हे बघा इथं पाटी लावलेली, गावाचं नाव आहे लांद्रुक. आणि तिकडे जाण्यासाठी हे ब्रिज आहे भाई, लोखंडी ब्रिज. त्यावेळेस पाणी वाढतं त्यावेळेस ह्या लोखंडी ब्रिजचा वापर केला जातो. आणि असं आपण नदीतून पण जाऊ शकतो, आता सध्या पाणी कमी आहे तर. आणि इथं भाई 2 ब्रिज आहेत. या लोखंडी ब्रिज आत्ता बनवलेला आहे नवीन, आणि हा जुना लाकडी ब्रिज होता भाई पूर्ण. जो इकडला डाव्या साईडला दिसतोय हा लोखंडी ब्रिज, ते लाकडी ब्रिज होता भाई जुना. तर भाई आपल्याला जुना गांडा काय तर असं काहीतरी गावाचं नाव आहे, तिथपर्यंत पोहोचायचे, जिथून ABCचा ट्रेक सुरू होतो. आता एक्झॅक्ट माहिती नाही आपल्याला तिथून सुरू होतं का त्याच्या अगोदर एक लेफ्ट साईडला आहे जागा, तिथून होतो. पण बघूया आपण, पुढं कोणी जर भेटलं तर त्याला चौकशी करूया. तर आज आणखी जवळपास 2-3 किलोमीटरचा ट्रेक आहे, आणि जवळपास आपण 14-15 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर भाई आपण आता न्यू ब्रिजला पोहोचलो आहेत, आणि म्हटलं थोडंसं जेवण करूया कारण भूक लागलेली. आणि इथं आंटीच्या इकडे थांबलेले, हे बघा एकदम जुन्या पद्धतीचं घरच म्हणायचं एक. आणि इथं आपण जेवण करायला थांबलो आहेत. आंटी आपल्यासाठी दाल राईस बनवत आहेत. लय जुनं घर आहे, म्हणजे आमचं जुना घर होता ना तसं वाटतंय मला. आमचं पण असंच कौलाचं घर एकदम, पण इथं पत्री आहेत आणि अशीच बांबू आहे. आमचं जुना घर, चुलबिल अशी एका साईडला मस्तपैकी. तर भाई अजून ट्रेक सुरू झालेला नाही, तरी पण महागाई मात्र इकडे वाढायला लागली भाई. जसं जसं समोर येतो तसं तशी महागाई वाढते इकडे. आंटीजी हमारे लिए एकदम ताजं जेवण बनवत आहेत, आणि हे शेतातून त्यांनी भाजी तोडून आणलेली, आणि हे बटाटे वगैरे ह्यांच्या घरच्या शेतातलेच आहेत. आणि इथं हे त्यांचं किचन आहे एवढं छोटंसं, ही चूल. आणि इकडे गॅसवरती, पण चुलीवरती नाहीत बनवते सध्या. चूल्हे पे क्यों नहीं बनाते? चूल्हे में बनाता है। अच्छा अभी बनाएंगे. अच्छा क्या कौन सी सब्जी है ये? सिमी सिमी बोलता है। सिमी, क्यों राजमा राजमा. अच्छा हाँ हाँ हाँ, राजमा ही है लेकिन थोड़ा सा अलग लग रहा है यार. राजमा है, पहले सुखाना पड़ेगा। हाँ इसके हाँ वो तो बाद राजमा बनेगा। हाँ बराबर. ये अभी हरी सब्जी है उसकी. हाँ सही है. अभी गर्मा गर्म बहुत अच्छा। खाना खाएंगे यहाँ पे,
और हम तो सोच रहे थे यहीं पे आराम कर ले, लेकिन आंटी बोल रही कि यहाँ पे व्यवस्था तो नहीं है उनके पास। तो देखते। ना हमको बहुत दिन रखता है आप लोग। अरे हम तो फिर यही बैठ जाएंगे। जिंदगी भर के लिए जाएंगे नहीं फिर। हम काम विम करेंगे, खेती बीती रहेगी। हाँ, आपको मदत करेंगे। आता अस्सल चुलीवरचं एकदम गावठी नेपाळी जेवण जेवणार आहेत आणि ते आपल्यासाठी बनवत आहेत। आणि हे बघा अशी चूल असते इकडं, याच्यावरती कढई वगैरे ठेवलेली आहे आणि आंटी बघा किती सुंदर आहेत। हे बघा, नहीं है। अरे बहुत ज़्यादा सुंदर है यार, आप ऐसे कैसे बोले। और ये इनकी बेटी है, इनका नाम है किरण। किरण जादू तेरी नजर। हाँ, आहे का नाही, चूल पण एकदम पारंपरिक और आपल्या सारखीच आहे म्हणता येईल, पण आपल्याकडे असं खाली नसते, हे खाली लाकडं वगैरे ठेवायला बनवलेले आणि वरती चूल, आणि हे घराच्या आतमध्येच। हे नेपाळची ताडी माडी म्हणजे लोकल वाईन आपल्याला ऑफर केली आंटीनी, आणि आपण आता कशी लागते बघ। नाटकं बघा, वाड्याचे नाटकं। हे आहे लिंबू पाणी आहे बाई इकडचं, पण भाऊ नाटकं असा करतोय की दाखवतोय मी तोंड वगैरे वाकडं करून जिंकून जातोय की काय। मस्त यार, आणि कल्चर इकडचं खूप सुंदर आहे आणि लोक पण मनाने खूप प्रेमळ आहेत इकडची। आज जवळपास 10 ते 15 दिवस झालं आणि एवढं चांगला एक्सपिरियन्स येतोय ना, खूपच छान। ज्या ग्लासमध्ये पिलं होतं पण ते पांढरे होतं ते लिंबू पाणी होतं, आणि आता हे पाण्यासारखं दिसतंय, पण हे आहे भाई इकडची लोकल वाईन, नेपाळची। कशी आहे बाबा? शार्प आहे एकदम, एकदम ऑर्गेनिक वाईन आहे ही। म्हटलं आपण बघूया ट्राय करून, आंटीने दिली। और किस चीज़ से बनता है बोले आप? ये तोड़ो, कोदो 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 वाइन बोलते इसको भाई, कोदो। जबरदस्त। ही आलेली आपली थाळी, बटाट्याची भाजी, इकडे ही चटणी आहे भाई, हे छोटे छोटे मासे आहेत आणि ह्यात हे काहीतरी आहे, डाळ का तूर का असल्यासारखं काहीतरी, आपली टेस्टी लागते ना खूप। आणि हे आहे चिकन, आणि इकडं आहे भाई ही चटणी पण खूप चांगली आहे यार, टेस्टमध्ये एक नंबर टेस्ट आहे, एकदम घरगुती। कसं वाटतंय बाबा? बघा, हां, जबरदस्त। आणि हे वाईन